सांगण्यास खूप आनंद होत आहे की यावर्षी पहिल्यांदाच आपण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे विद्यार्थी आपला स्नेहसंमेलनाचा सोहळा आपणासमोर सादर करत आहेत आणि याचा आम्हा सगळ्यांनाच अभिमान आणि आनंद आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्यासमोर हे जे चिमुकले बाल गोपाळ जे उभे दिसत आहेत, हा सगळा गानवृंद आहे आणि या गानवृंदाची ओळख आपणास नक्कीच होणं अपेक्षित आहे। या गानवृंदामध्ये कुमारी कार्तिक आयवळे, रविराज भिसे, स्वरूप कुपटे, कार्तिक पडघळ, सर्वेश ढगे, अनुश्री गुरव, स्वरूप शिंदे, प्रांजल पांडुळे, मानस मंगळेकर, सोहम पाटील, शौनक मानकामे, आराध्या कांबळे, अनुष्का कुदळे, मनस्वी खेडकर, आरोही चौरे व अदिती दाते हा गानवृंद आहे। तसेच या गानवृंदाला साथ दिलेली आहे आपल्या वादकवृंदांनी। आपल्या वादकवृंदांची ओळख एकदा करून देऊ इच्छिते। तबल्यावर साथ देत आहे श्रीहरी शिंदे, पखवाजवर साथ देत आहे निलेश पाटील, कीबोर्डवर साथ देत आहे रियांक जाधव आणि हार्मोनियमवर साथ देत आहे अंकिता थवई। या आपल्या संगीत आपले पॅडवादक सुयश जाधव या सर्वांचे हार्दिक स्वागत। आणि आपणाच्या या पाठबळामुळे आपला हा सोहळा अतिशय अवर्णनीय आणि आनंदी होणार आहे याची ग्वाही आताच समोर दिसत आहेत की कारण बहुसंख्य पालक इथे उपस्थित आहेत आणि आम्हास देणारे जे ऊर्जा स्रोत हे आमच्या समोर उभे आहे आणि आमची बालगोपाळ खूप उत्कंठेने वाट पाहत आहे की कधी एकदाचा कार्यक्रम सुरू होत आहे। तर काहीच क्षणाचा विलंब आहे आणि आपणासमोर कार्यक्रम सादर होणार आहे। तत्पूर्वी सांगू इच्छिते की आपले विद्यालय हे एक अतिशय उपक्रमशील विद्यालय म्हणून आपल्या या पनवेल परिसरामध्ये ओळखले जाते। भारतीय संस्कृतीला साजेसे सर्व पारंपरिक सण उत्सव हे आपल्या विद्यालयामध्ये मानाने साजरे केले जातात। या उपक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असतो। विद्यार्थ्यांसोबतच आम्ही पालकांचाही उत्स्फूर्ततेने सहभाग करून घेत असतो। ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी ज्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं, उपक्रमांचं आयोजन केलं जातं, त्याचप्रमाणे आमच्या या पालकांचाही दरवर्षीप्रमाणेच या स्नेहसंमेलनात देखील विद्यालयातील 100% विद्यार्थ्यांचा सहभाग हा आहे। 100% सहभाग हे आमच्या स्नेहसंमेलनाचं विशेष वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे आमच्या या स्नेहसंमेलनामध्ये आमचे गानवृंद स्वतः गाणी गाऊन विद्यार्थी नृत्य सादर करीत असतात। विद्यार्थ्यांनाही आमच्या या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि ही मेहनत त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे। विद्यार्थी आमचे इतके ताजेतवाने असतात की सकाळी शाळेत आले की संध्याकाळपर्यंत तसेच ताजेतवाने दिसतात की मॅडम आजचा गृहपाठ काय। तर गृहपाठ हाच होता की जो जे गाणं पाठ केलेलं आहे त्याचा घरी रियाज करायचा आणि हा अभ्यास आमच्या बालगोपाळांनी इतका छान केलेला आहे तर त्याची प्रचिती नक्कीच आपणासमोर येणार आहे। काही क्षणातच कार्यक्रम सुरू होत आहे। हरी रामकृष्ण हरी। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी शके 1947 म्हणजेच दिनांक 28 नोव्हेंबर 2025 आपणा सर्वांना आगामी नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा। आपण सर्वजण या कौतुक सोहळ्यास आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उपस्थित आहात। आज प्राथमिक विभाग मराठी माध्यमातील आमचे बालचमू आपणासमोर विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करणार।
करणार आहे आणि आपण आपल्या टाळ्यांनी त्यांचा उत्साह वाढवाल यात शंकाच नाही. कारण आपल्या उत्साहाच्या टाळ्याच हेच आमच्या बालगोपाळांचं एक मनोबल आहे. तर मला असं सांगायची गरज पडणार नाही. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सर्व पालकांना विनंती आहे की आपले सर्वांनी आपले फोन सायलेंट मोडवर ठेवावे. ज्ञान, भक्ती आणि संस्कार यांचा अनोखा संगम असलेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या समाधीनिमित्त आमचे वार्षिक स्नेहसंमेलन अवघा रंग एक झाला या विषयावर आयोजित केलेले आहे. आपणास इथे एका बाजूला भक्तिगीतांचा गजर आणि दुसऱ्या बाजूला बालचमूंच्या नृत्यातून भक्तिभाव असे एकाच क्षणी प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. या पवित्र आणि आनंददायी प्रसंगी इयत्ता 1ली ते 4थीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची भक्तिगीते, नाटिका, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरण आपणासमोर होत आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही पूजनाने होत आहे. तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमांचे पूजन करावे. पूजन होत आहे. संस्थेच्या वंदनीय संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन म्हणजेच त्यांच्या कार्याला प्रणाम. रंगदेवता नटराज भक्तीचे प्रतीक असलेले वारकरी संप्रदायातील पूजनीय विठ्ठल रखुमाईंचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. भारताचे महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शेतकरी व शोषित वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठविणारे अद्वितीय विचारवंत महात्मा ज्योतिराव गोविंद फुले आज यांची पुण्यतिथी. अशा महान सामाजिक क्रांतिकारकास अभिवादन. आपला गाणवृंद ईशस्तवन व राष्ट्रवंदनीय करणारे संस्कृत गीत आपणासमोर सादर होत आहे. आपली म.ए.सो. संस्था 1860 साली राष्ट्र समर्पित मने घडविण्याच्या उद्देशाने स्थापित झाली आहे. अशा या आपल्या राष्ट्राच्या प्रती आदरभाव व्यक्त करणारे हे संस्कृत गौरवगीत सादर करीत आहे आमचा गाणवृंद. हॅलो असं प्रोग्राममध्ये काय काम होतं काय अर्जुन? मी सांगतो मी तुम्हाला एक अर्धा पाऊण तासामध्ये. ठीक आहे चालेल. Vayam
सर्व मान्यवर, मयसो शाखेचे सर्व मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, सखी सावित्री मंच समिती, शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती यांचे विद्यालयाचे हितचिंतक या सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करीत आहेत आमचे बालचमू. शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालक प्रतिनिधींना
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज तुम्ही इथे कुठे आलात? तुम्हाला माहित आहे का, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात संतांचा मेळा भरला आहे. काय म्हणतात, खरं की काय? आपल्या महाराष्ट्राला संतांची जुनी परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सर्वांची समतेने व ममतेने वागावे, चांगले आचरण ठेवावे, भेदभाव करू नये, प्राणी मात्रावर दया करावी, हीच संतांची शिकवणूक आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात 400 वर्षांपूर्वी आपल्या नात्यांनी समतोल पर्यावरणाचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वरांनी सामान्य जनतेला कळेल अशा भाषेत अभंग ओव्या लिहिल्या. संत गोरोबा कुंभार, चोखा मेळा, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी अशा अनेक संतांनी आपल्या रोजच्या जीवनातील दाखले देत जनमानसांच्या मनावर संस्कार केला. तुम्हाला माहित आहे का नामस्मरणाचे वैज्ञानिक महत्व? हो हो, तर नामस्मरणाने ताणतणाव कमी होतो, मेंदू शांत व स्थिर होतो. नामस्मरणाने एकाग्रता व स्मरणशक्ती देखील वाढते. आपला रक्तदाब नियंत्रित होतो. ध्वनी कपामुळे मानसिक शांतता मिळते, झोप सुधारते, चिंता कमी होतात. म्हणजेच नामस्मरण मन, मेंदू आणि शरीर या तिन्ही वैज्ञानिक दृष्टीच्या फायदेशीर ठरते. 28 अभंगांचा समूह म्हणजे हरिपाठ आहे. या हरिपाठाचे लेखन संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात केले. ईश्वराच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगणे वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जे नैतिक मूल्यांना बळकट बनवते, जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करते व समुदायातील एकतेची भावना वाढवते. हरिपाठ हे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ अशा संतांनी लिहिलेले अभंग. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला विशेष महत्त्व आहे आणि वारीमध्ये सायंकाळच्या वेळी ते हरिपाठ होतो व पठण केला जातो. अहो, हरिपाठ हा सामान्य लोकांसाठी रचलेला होता, जेणेकरून त्यांना समजण्यास, आचरणात आणण्यास सोपे जावे. हरिपाठामुळे एकतेची भावना वाढते. चला तर मग तिसरी सूर्यकुलचे विद्यार्थी सादर करीत आहेत हरिपाठ.
कीर्तन साधन पैसो में नामच 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 कीर्तन साधन पैसो में जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी जन्मांतरीचे
जिल्ह्यातील मेहूण राजा येथे झाला. अभंग हे केवळ भक्तिगीत नाही, ते मानसिक आरोग्य, सामाजिक सुसंवाद, भावनिक स्थैर्य आणि जीवनमूल्यांचे वैज्ञानिकरित्या उपयुक्त तत्वज्ञान आहे. अगदी बरोबर. संत चोखामेळा हे यांचा जन्म 14व्या शतकातील बुलढाणा या जिल्ह्यातील मेहूण राजा येथे झाला. त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर आहे. चला तर तिसरी प्राजक्ताचे विद्यार्थी सादर करीत आहेत संत चोखामेळा यांचा अभंग.
भावे भक्ती भावे हा विचार संत सावतामाई यांनी आपल्या अभंगातून मांडला. त्यांच्या मते काम एक प्रकारची भक्तीच आहे आणि ते काम प्रामाणिकपणे व ईश्वरावर श्रद्धा ठेवून केले पाहिजे. त्यांनी अनेक अभंग लिहिले. त्यांनी दाखवून दिले की व्यवसाय आणि भक्ती यात कोणताही भेद नाही. त्यांनी दाखवून दिले की पर्यावरण हाच एक उत्तम गुरु आहे. सरासर चौथीचे विद्यार्थी सादर करीत आहेत संत सावतामाई यांच्या संदेशावर आधारित नाटिका. पांडुरंगाच्या नामात रंगलेला महाराष्ट्र. वारकऱ्यांच्या या भक्ती मार्गात अनेक संतांनी आपले जीवन अर्पण केले. त्यातलेच एक कर्तृत्ववान आणि नम्र संत सावतामाई. शेतात राबणारा पण मनातून विठ्ठल भक्त. चला त्याच्या जीवनात डोकावूया श्रम आणि भक्तीचा संगम. विठ्ठला, माझं हे श्रमाचं नांगरतान मी तुझ्या चरणी वाहतोय. माईचं काम करतो पण मन माझं माऊलीकडेच आहे. अहो धनी दिवसभर काम करता, थोडी विश्रांती घ्या, थोडं पाणी पिऊन घ्या. माझ्यासाठी तर रोजची कष्ट हीच पूजा आहे. विठ्ठल विठ्ठल पंढरीची वारी करूया हो, पंढरीची वारी करूया हो, पंढरीची वारी करूया हो. सावता भाऊ यंदा वारीला नक्की चला. माझ्या मनाला हे ओढ आहे रे, पण शेतातली झाडं बी बियाणं कोण सांभाळणार. अहो देवाची पूजा म्हणजे वारी, बाकीचं घरी होईल. माझ्यासाठी तर रोजची कष्ट हीच पूजा आहे. नामामध्ये विराजला विठ्ठल, शेतात झाडात मातीमध्येच तू आहे. सावता, तुम्हाला देव भेटेल का? तुमच्याकडे मोठे दानधर्म नाही, तुम्ही देवळातही जात नाही. दानधर्म मोठा नसला तरी मन शुद्ध आहे बघा. देवाला फक्त सोनं चांदी लागत नाही. भक्ती, प्रेम, कष्ट आणि नम्रता ही भक्ती ही स्वीकारतो तो. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, 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 विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. सावता, तू माझ्या नावात, श्रमात आणि सद्भावनेत रमला आहेस. तुझ्या हातातील नांगरच माझ्या मंदिराची घंटा आहे. तू कोठेही असलास तरी मी तुझ्या सोबतच असतो. पांडुरंगा पांडुरंगा, तू माझ्यासारख्या सामान्य मायाकडे. संत म्हण, जन्माने नाही तर तुझं आयुष्य भक्ती उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, देव दूर नाही. जिथे स्वच्छ मन, नम्रता आणि प्रेम तिथेच तो असतो. श्रमाला का लाजावे? श्रमातच परमेश्वराची ओंजळ आहे. संत सावतामाई यांचे जीवन आपल्याला शिकवते की कष्ट करणे म्हणजे उपासना आणि समता म्हणजे खरी भक्ती. आजही गावकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या अभंगात त्यांचं नाव घुमत आहे. आमुची
पुरुषांबरोबरच महिला संतही होऊन गेल्या. संत जनाबाई 13व्या शतकातील एक प्रसिद्ध संत होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील गंगाखेड येथे झाला. त्यांनी विठ्ठलाची मनोभावे सेवा केली. संत नामदेवांना त्यांनी आपले गुरु मानले होते. संत जनाबाईंनी सुमातीचे 40 अभंग रचले. तसेच त्यांच्या ओव्यांमध्ये विठ्ठल भक्ती आणि त्यांच्या लीलांचे वर्णन केले आहे. त्यांची भक्ती आणि कविता महाराष्ट्राच्या लोकसाहित्यात आजही लोकप्रिय आहेत. अनेक स्त्रिया आजही जात्यावर दळण दळताना त्यांच्या ओव्या गातात. अगदी बरोबर आहे. त्यांच्या भक्तीची शिकवण आजही लोकांना प्रेरणा देत आहे. चला तर सादर करीत आहे दुसरी चंपाचे विद्यार्थी संत जनाबाईंच्या जात्यावरील ओव्या. सुंदर माझी जाते फिर
विठुरायाच्या दर्शनाला. तू ध्यानी जरा ठेव, हो, तू ध्यानी जरा ठेव, तिथे भाव तिथे देव, चला भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला, हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, हरी विठ्ठल. या 16व्या शतकातील एक प्रसिद्ध कृष्णभक्त कवित्र होत्या. त्यांचा जन्म राजस्थानातील एका उच्च कुलीन राजपूत कुटुंबात झाला होता, पण त्यांनी राजवाड्याचे जीवन सोडून कृष्ण भक्तीचा मार्ग अवलंबला. त्यांचा विवाह मेवाडच्या राजघरात झाला होता, मात्र त्यांना राजेशाही जीवन आवडले नाही. संत मीराबाईंनी आपले जीवन पूर्णपणे भगवान कृष्णाला समर्पित केले होते. त्यांनी अनेक भजन रचले. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम आणि भक्ती भावना दिसून येते. संत मीराबाई आपल्या भक्त मार्गातच जगल्या. त्या आजही भक्त परंपरेतील एक आदरणीय आणि प्रेरणादायी संत म्हणून ओळखल्या जातात. चला तर 4थीच्या विद्यार्थ्यांनी सादर करीत आहे संत मीराबाई यांची कृष्ण भक्ती. तिथे लक्ष दिलंच आहे. हरी
वास्तविक